उन्हाच्या तीव्रतेमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि मुलांना घरी बसून पण काय करावं हा पालकांचा प्रश्न असतो, की घरी राहून ते स्क्रीनच पाहतात. जास्त करून मोबाईलचा वापर करतात, टीव्ही वापरतात किंवा गेम्स खेळतात, व्हिडिओ गेम्स वगैरे. तर तशा दृष्टीने स्क्रीन टाईम मुलांना देणं चुकीचं आहे. त्याच्या जागी तुम्ही जर मुलांना चांगल्या प्रकारे छंद त्यांचे जे आहेत, वाचन आहे, गायन आहे, डान्स आहे, आणखी तुम्ही मुलांना कुकिंगमध्ये थोडंसं इन्व्हॉल्व करून घेऊ शकता किंवा थोडंसं आपल्या जे छोटे-छोटे मोठे कामं असतात, जसं गार्डनिंग आलं, घरातली कामं आली, ती तुम्ही त्यांच्याकडून करून घेऊ शकता. त्याच्यामुळे त्यांचा वेळ पण त्याच्यात व्यस्त होतील आणि त्यांना पण काहीतरी नवीन शिकायला भेटेल मुलांना चांगल्या प्रकारचं. ही हे स्क्रीन टाईम अव्हॉइड करून ही गोष्ट तुम्ही करू शकता. पण स्क्रीन टाईम जर दिला तर मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. थोडंसं जे आहे आपण म्हणतो, की मेंदूची जी वाढ आहे ती पण कुठेतरी खुंटते. त्याच्यामध्ये मुलांना पण एक डिले स्पीच, बिहेवियरल प्रॉब्लेम असे ऑटिझम किंवा ADHD यासारख्या आजारांचा परिणाम मुलांवर सुरुवात होते. मुलांचं स्क्रीन टाईमपेक्षा मुलांना तुम्ही बाहेर मैदानावर घेऊन जाऊन त्यांचे मैदानी खेळ खेळले पाहिजे. परत त्यांना सोशली मुलांना मिक्सअप करून मुलांच्या बरोबर किंवा सोशल जेव्हा तुम्ही कुठे कार्यक्रमात पार्ट घेता, भाग घेता, तिथे तुम्ही मिक्सअप केलं पाहिजे. त्यांचं इंटरॅक्शन झालं पाहिजे. कारण स्क्रीन टाईममुळे हा मुलगा एकाग्र होऊन फक्त तो त्याच कॉन्सन्ट्रेट करतो स्क्रीनला. स्क्रीन टाईम जास्त पाहिल्यामुळे मुलांमध्ये एक एकाग्रता कमी होणे, मुलांची मेंदूची वाढ कमी होणे, थोडंसं मुलं डिले स्पीच म्हणतो आपण, तसं मुलं उशिरा बोलायला शिकतात आणि आणखी ADHD सारखे, ऑटिझम सारखे हे थोडेसे परिणाम उद्भवू शकतात मुलांना फ्युचरमध्ये. तर ह्याच्याबद्दल पालकांनी काळजी घेतली पाहिजे. स्क्रीन टाईम कमीत कमी वेळ दिला पाहिजे आणि तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्याबरोबर वेळ देऊन त्यांना तुम्ही त्याच्या बाबतीत त्यांना पूर्ण त्यांच्याबरोबर खेळ खेळले पाहिजे. त्यांना त्यांच्या छंदांमध्ये पार्ट घेतला पाहिजे, ॲक्टिव्हिटीमध्ये पार्ट घेतला पाहिजे आणि त्यांचा स्क्रीन टाईम कमी केला